एक महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच हॉटेलमध्ये आहे। छत्रपती संभाजीनगर मधील हॉटेलमध्ये फडणवीस आणि शिंदेंचा मुक्काम। एकाच हॉटेलमध्ये दोघांचा मुक्काम। आज दोन्हीही मोठ्या नेत्यांच्या सभा पैठणमध्ये पार पडणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच हॉटेलमध्ये आहे, तर दोघांच्याही संभाजीनगरमध्ये आज सभा होणार आहे। त्या सभांसाठी दोघे संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये पोहोचलेले आहे। तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच हॉटेलमध्ये आहेत। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, आपण जर पाहिलं तर याआधी कॅबिनेट बैठकीवेळी शिवसेनेची नाराजी पाहायला मिळाली होती, त्यानंतर अनेक चर्चा समोर आल्या होत्या आणि आता मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच हॉटेलमध्ये थांबले। काय अधिक तपशील? नक्कीच जर पाहिलं तर आज छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोघांच्या सभा ज्या आहेत आपापल्या उमेदवारासाठी लागल्याच्या पाहायला मिळतात। आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं गेलं तर आता प्रचाराचा आता शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि जे नेते आहेत त्यांच्या आता सभे घेण्यासाठी जर पाहिलं गेलं तर धावपळ होताना पाहायला मिळतं। एका दिवसामध्ये तब्बल 6 ते 7 सभा ज्या आहेत ते हे राजकीय नेते घेत असल्याचे पाहायला मिळत आहे। आणि आज प्रचारासाठी शेवटचा दिवस असल्याने पैठण येथे शिवसेना जी आहे, शिवसेना आणि भाजप दोन्ही वेगवेगळे लढत करत असल्याने या ठिकाणी जर पाहिलं तर नगराध्यक्ष पदासाठी जर पाहिलं तर भाजप स्वतंत्र लढत आहे आणि शिंदे शिवसेना देखील स्वतंत्र लढत आहे। त्याच्या अनुषंगाने त्यांच्या नगराध्यक्षासाठी आज दोन्ही नेत्यांच्या सभा ज्या आहेत त्या सकाळी 11 वाजता पैठणमध्ये होणार आहेत। त्याच अनुषंगाने काल सायंकाळी उशिरा जे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघे छत्रपती संभाजीनगरच्या एका हॉटेलमध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी मुक्काम देखील त्यांनी केलेला आहे। थोड्याच वेळामध्ये जर पाहिलं गेलं तर दोन्ही नेते जे आहेत ते आता हेलिपॅडवर विमानतळावरती दाखल होणार आणि त्यानंतर पैठणमध्ये जाणार आहेत। पैठणमध्ये सभा पार पाडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कन्नडच्या दौऱ्यावरती जाणार आहेत, तर त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीडच्या दिशेने रवाना होणार आहे। सध्या जर पाहिलं गेलं तर आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, मात्र रात्री दोन्ही नेते जे आहेत ते आता एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याने त्या दोघांमध्ये काही चर्चा झाली का याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून आहेत। आणि आज दोन्ही नेत्यांच्या सभा जर पाहिलं तर सुरुवातीची सभा दोघांचा वेळ एकच असणार आहे, त्यामुळे या दोन्ही नेते सोबत जाणार की वेगवेगळे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आहे। अगदी विजय, आणि त्या संदर्भातील अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।